आई आई ते का ग बोल ना काय आई ते हे काय करायचं आपण आता? कोणाचं काय करतेस? ते अनुष्काची फॅमिली कळवायचं काय त्यांना? सारखा त्यांचा फोन येतोय, उद्या सुपारी फोडायचा कार्यक्रम करायचा आहे ना? करायचा ना? पण ठरलंय ना करायचा, मग परत परत का विचारतेस? ते मगाशी समर एकदम तोडून बोलला ना त्यांच्याशी की आता आपण तसं काही करूया नको, त्यामुळे त्यांना टेन्शन आलं असणार ऑब्व्हियसली. त्याचं बरोबरच होतं. त्या स्वानंदीचे बाबा हॉस्पिटलमध्ये असताना आपण काय घरात हे सुपारी फोडायचा प्रोग्राम करायचा का? नाही नाही आई, मी समरला अजिबात दोष देत नाही. मी फक्त अनुष्काच्या फॅमिलीची बाजू मांडते. म्हणजे त्यांच्याकडे पण एक आजारी माणूस आहे ना, त्यांना पण तेवढं टेन्शन येतच असेल ना. मी हो म्हणून सांगू ना त्यांना? मल्लिका, अगं ना आपण पळून चाललोय आणि ना ते लोक. एकदा स्वानंदीच्या बाबांना शुद्धीवर येऊन दे ना, मग बघूया ना आपण काय ते. अगं बाई, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही का? स्वानंदीचे बाबा कधीच शुद्धीवर आलेत. कधी? इव्हाना घरी पण गेले असतील, डिस्चार्ज मिळाला असेल त्यांना. बरं झालं रे देवा. मग आता आता काय? मग सुपारी फोडायची ना उद्या? नाही म्हणजे आपली मेडिकल इमर्जन्सी सॉल्व्ह झाली, पण त्यांची आहे ना अजून, आजी त्यांची आजारी आहे ना. मग कळवू ना त्यांना हो म्हणून? एक काम कर, तू पिंट्याशी बोलून नक्की कर. मी तोपर्यंत देवापुढे साखर ठेवून येते. तेव्हा पुढे साखर ठेवतात स्वानंदीच्या बाबांसाठी. ते माझ्या अंशूचं ठरतंय, त्याचं काय नाही. कौतुक. बाबा आहेत, पडलेत आतमध्ये. राजवाडे पुन्हा एकदा थँक्यू. थँक्यू काय स्वानंदी मॅडम. चला मी एक मिनिट, काकूचा फोन. हा काकू. समर, सॉरी तुला डिस्टर्ब नाही ना केलं मी? नाही नाही, बोल ना. अरे काय आहे, ते अनुष्काच्या घरचे आहेत ना, खूप रेस्टलेस फील करतायत. तिची आजी आजारी आहे ना, म्हणजे सिरियसच म्हणा ना. कधी जाऊ शकतात त्या, म्हणजे खूप सिरियस आहेत रे. म्हणून त्यांना सुपारी फोडायचा कार्यक्रम करायचा होता. काय सांगूया त्यांना? हो सांगू का? हो काकू, तू म्हणत असेल तसं करूया आपण. हा बरं बरं, ठीक आहे. मग मी लगेच कळवते त्यांना. ठीक आहे. आणि हा, तुला सांगायचं राहिलं, स्वानंदी मॅडमचे वडील ठीक आहेत ना आता? अगं भाई, मी आत्ता तेच खरं विचारणार होते, त्याच्यासाठीच फोन केला होता खरा. ठीक आहेत ना? हो ठीक आहे, ठीक आहे. बरं झालं बाई, देवच पावला. मी आत्ता जाऊन देवापुढे साखर ठेवते. एक काम कर ना, स्वानंदीला आता इकडे घरीच घेऊन ये. म्हणजे खूप तयारी करावी लागेल ना. म्हणजे तसं नाही, घरची मोठी सून आहे ना ती, त्यामुळे ती तर पाहिजेच इथे सुपारी फोडायच्या कार्यक्रमाला, नाही का? नाही नाही काकू, त्यांना थांबू दे इकडे त्यांच्या वडिलांजवळ. आणि तयारी काय, मी आहेच की तयारी करण्यासाठी. हा, मी येतो लगेच. बरं ठीक आहे. नाही नाही, तिच्या वडिलांची काळजी पण तिनेच घेतली पाहिजे ना. चालतंय, तयारी काय आपण करू इथे. हा ये तू. आलोच. बाय बाय. बाबांची काळजी घ्यायला इथे तयारी कोण करणार? सगळं आता मलाच बघावं लागेल. काय झालं? अंशुमनच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उद्याच करायचा म्हणते काकू. हो, पण मग काय निघायचं का आपण आता नाही लगेच? नाही, आपण नाही. मी निघतो, तुम्ही इथेच थांबा बाबांजवळ, त्यांना बरं वाटेल जरा. आणि काही लागलं तर मला कळवा. हो, काळजी घ्या. येते मी लवकर. येतो मी. अजून काहीतरी वेगळे डिझाईन्स दाखवा ना, काहीतरी नवीन युनिक असं. हे बघा, हे डिझाईन सगळ्यात पॉप्युलर आहे. नको, मला अजून काहीतरी वेगळं युनिक दाखवा. हे डिझाईन ना माझ्या मैत्रिणीकडे आहे आणि मी ऑलरेडी बघितलंय, सो काहीतरी अजून वेगळं. हे बघा, हे आवडलं का? नारायण,
अरे काय हे एवढ्याशा फुलांनी काय होणार आहे? अजून फुलं अरेंज कर ना. हो. सगळा युजलेस स्टाफ भरलाय. मम्मा अगं ते सगळं राहू दे ना. तू आधी इकडे आणि या डिझाईन्स बघ ना. तू तू डिझाईन्स बघ नीट. हा, मी यांच्याकडे लक्ष ठेवते, नाही तर ह्यांच्याकडे कोण लक्ष ठेवणार? अरे लवकर हात आवर ना नारायण. मम्मा आपण यांना आहे ना घरी बोलवायलाच नको होतं. अप्पी, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण आता आपल्याकडे वेळ नाहीये ना बाहेर जाऊन खरेदी करायचा. हो मान्य आहे, पण घरात सगळ्यांना सगळंच दिसतं ना. आता हे दागिने सुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवायला पाहिजेत, नाहीतर यावर सुद्धा हात मारेल ही मुलगी. ए, उभी काय आहेस? इथे तुझं काही काम आहे का? झालं ना, ठेवलंच ना, निघ चल आतमध्ये, तुझं काम इथे उभं राहायचं नाही. चल, माझ्या अंशूचं लग्न आहे, तुझी घाणेरडी नजर नको लागायला त्याला. नाही हो नाही मॅडम. माझं तोंड बघत काय उभी आहेस? पगार मिळतो ना ज्याचा ते काम कर जा. चल. स्वानंदीने एक डोक्यावर बसवलंय सगळ्या नोकरांना. ए, बघते काय, तुझ्या वहिनीसारखी नाहीये मी सगळ्या नोकरांना डोक्यावर नाचवणारी. चल जा. आत्ता जरा सगळं मोकळेपणाने बघता येईल. अरे हात चालव ना. चल लवकर लवकर. अगं माझं मी खाईन ना नंदू. का मी भरवलं तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? उगाच तुला कशाला त्रास? बाबा या गोष्टीचा त्रास होणार आहे का मला? तुम्ही लहानपणी आम्हाला जे काही भरवायचं तेव्हा काही त्रास व्हायचा तुम्हाला? तुम्ही माझी मुलं आहात. मग तुम्ही माझे बाबा आहात. अरे तुमची काळजी घेणे हे माझं कर्तव्य आहे अगं. मग तुमच्या या वयात तुम्हाला भरवणं हे आमचं कर्तव्य आहे. चला बरं. तुला स्वतःची काळजी, स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्यायच्या ऐवजी माझं करत बसावं लागतंय तुला. हे आता माझं वय झालंय, मी तुमच्या कुठच्याही अडचणीच्या वेळी उपयोगाला येत नाही. बाबा माझ्या लाईफ मध्ये ना तुम्ही माझी सपोर्ट सिस्टीम आहात. तुम्हाला काहीच नाही होणार आहे. मी खरं बोलतोय नंदू, तू माझी काळजी करायचं सोडून दे आता. तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे. तुला आता स्वतःला जपायला पाहिजे, आताची ती गरज आहे. बाबा मी स्वतः बरोबर तुम्हालाही जपायला समर्थ आहे, कळलं ना? त्या बोलण्यामध्ये ना गोळ्या विसरून जायचं नाहीये. नंदू, हा तुला कोणी काही बोललं का? कशाबद्दल? असंच म्हणजे तुला कोणी त्रास वगैरे नाही दिला ना? हे काय डोक्यात आलंय तुमच्या? तसं नाही, पण आपण आपलं सावध राहायला पाहिजे आता. बाबा काय झालंय? दादाच्या केबिन मध्ये त्या कॅशचं आणि चेनचं जे काही झालं ते विसरून जायचं. नाहीतर तुमची मुलगी आमच्या घरात राहते हे विसरू नका. आणि मी जर ठरवलं ना तिचं काय करायचं, तर तुमचा बाप पण काय करू शकणार नाही.